नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं एसडी एग्जाममध्ये खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रो, आज आपण तुम्हाला पोलीस भरती वयवाढ तसंच विद्यार्थी मित्रो फॉर्म भरायची मुदत चालू होईन का, फॉर्म चालू होईन का, त्या संदर्भात महत्त्वाची माहिती देत आहोत. विद्यार्थी मित्रो, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असून माहिती चाचणी संदर्भातसुद्धा आपण महत्त्वाची माहिती देणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कळकळीची विनंती करतो. आणि जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर लगेच चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या. आपण पोलीस भरती तसंच जिल्हा परिषद आणि सर्व सरळ सेवा भरतीची माहिती अपडेट देत असतो. पोलीस भरती 2024 राज्य पोलीस दलामध्ये 17,000 पदाची सर्वात मोठी भरती होत असून यामध्ये लाखो विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत. ते मागील 18,000 भरतीच्या तुलनेमध्ये या भरतीत तितकेच फॉर्म आले आहे. परंतु मागील भरतीमध्ये जे उमेदवार वेटिंगला होते किंवा ज्या उमेदवारांचं सिलेक्शन 1-2 मार्कांनी राहिलं किंवा ज्या उमेदवारांना यामध्ये फायदा घेता आला नाही, तर त्या सर्वांसाठी सर्वात मोठी संधी आहेत. राज्य सरकारने वयोमर्यादा वाढवून द्यावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी जोर धरला होता. खूप सगळे विद्यार्थी असे होते की जे वयोमर्यादा ओलांडीत होते. अशा विद्यार्थ्यांना टेन्शन आलेलं होतं. राज्य सरकारने अशा सर्व विद्यार्थ्यांना विचार करणं खूप गरजेचं होतं, कारण की हे सर्व विद्यार्थी गरीब घराण्याचे असून पोलीस भरतीचा खूप दिवसापासून त्यांनी स्वप्न बघितलं आहेत. नुकतीच मागे एक विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती, कारण की त्याचं शेवटची संधी होती त्याच्याकडं आणि त्याला लढण्यासाठी चान्स नव्हता. त्याच्यासाठी त्याच्याच नैराश्यातून त्याने असे टोकाचे पाऊल उचलले, कारण की त्याची शेवटची संधी होती आणि त्याचा फॉर्म पण भरला गेला नव्हता. विद्यार्थी मित्रांनो, तर आपली राज्य सरकारला कळकळीची विनंती आहे की राज्य सरकारने यामध्ये लक्ष घालून विद्यार्थ्यांसाठी वयवाढी करावी, जेणेकरून लाखो विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. 100% शासनाने वयवाढ करून परत पुन्हा वेबसाईट चालू करावी, जेणेकरून जे उमेदवार फॉर्म भरायचे राहिले आहेत अशा सर्व उमेदवारांना त्याचा फायदा होईल. आपली व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला कळकळीची विनंती हीच आहे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना, की यांनी यामध्ये लक्ष घालून वयवाढ 100% करावी. उमेदवारांना वयामध्ये सूट देण्यात यावी 1-2-3 वर्षाची आणि फॉर्म परत भरण्यासाठी विद्यार्थ्यांना वेबसाईट चालू करावी, तसंच सूट द्यावी. तसंच ग्राउंडसाठी आता लवकरच तारखा येणार असून विद्यार्थ्यांनी चांगली तयारी करावी. मैदानी चाचणीच्या तारखा लवकरच येणार असून यावर्षी मैदानी चाचणी बहुतांश पावसाळ्यात होण्याची शक्यता आहेत. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना या फायदा होऊन शकतो. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा आणि आपली शासनाला जी विनंती आहे ती शासनाने मान्य करावी. अशाच माहितीसाठी चॅनल अपडेट राहा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, धन्यवाद, आभारी. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, आपण राज्य सरकारला अत्यंत महत्त्वाची कळकळीची विनंती आहे की राज्य सरकारने विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावं. सर्व गोरगरीब विद्यार्थी आहेत आणि मागच एक न्यूज आली, त्या न्यूजनुसार शासनाला विद्यार्थ्यांनी विनंती केलेली आहेत की आम्हाला वेबसाईटमध्ये मुदत वाढवून द्यावी फॉर्म भरण्याची, जेणेकरून जे राहिलेले विद्यार्थी आहेत त्यांना फॉर्म भरता येईल. तर अशाच माहितीसाठी विद्यार्थी मित्र चॅनलवर अपडेट राहा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, धन्यवाद, आभारी.